नमस्कार मित्रांनो. आज सकाळपासून कालपासूनच सोशल मीडियावरती एक बातमी ट्रेंड करते आहे. बातमी अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी गावची रील स्टार रोहिणी पारादे या महिलेनं आत्महत्या केलेली आहे. तर नेमकं कारण काय आहे या आत्महत्येचं, तिने का आत्महत्या केली? अतिशय प्रसिद्ध रील स्टार होती. बऱ्याच वेळेला आपण तिचे इंस्टाग्रामला रील पाहिलेले आहेत, फेसबुकला पाहिलेले आहेत. तर तिनं आत्महत्या का केली ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता ही जी रोहिणी पाराद्ये आहे, ही रोहिणी पाराद्ये आणि तिचा पती निलेश पाराद्ये, असं बोललं जात आहे की ह्या दोघांचा प्रेमविवाह होता. पूर्वी हे दोघेजण पुण्यामध्ये राहत होते आणि पुण्यामध्ये राहत असतानाच त्यांनी रील्स बनवायला सुरुवात केली. रील्स बनवता बनवता इंस्टाग्रामवरती दोघंही फेमस झाले. जवळपास 3 लाखाच्या आसपास त्यांचे फॉलोअर्स होते. ते फेमस झाल्यानंतर ते गावी गेले. गावी गेल्यानंतर सुद्धा त्यांचं रील बनवणं चालूच होतं. आता रील बनवता बनवता त्यांना हॉटेलची आयडिया आली आणि त्या हॉटेलच्या आयडियामधून त्यांनी त्यांच्याच गावामध्ये, ब्रह्मपुरी गावामध्ये हॉटेल ग्रामपंचायत नावानं एक हॉटेल सुरू केलं. आता हे हॉटेल सुरू केलं, इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स चांगले असल्यामुळे, प्रसिद्ध असल्यामुळे, जोडी प्रसिद्ध असल्यामुळे हॉटेल चांगलं चालू लागलं. हॉटेलला कस्टमर्स खूप येऊ लागले आणि ते हॉटेल चालवत असताना सुद्धा देखील ते त्या हॉटेलमधले रील्स दोघंजण बनवत होते. परंतु एक हॉटेल चांगलं चालू लागलं, त्याचबरोबर त्यांनी आणखी 2 शाखा काढण्याचं नियोजन केलं. 2 शाखासुद्धा त्यांनी त्या हॉटेलच्या काढल्या. मग आता आपल्याला माहिती आहे की व्यवसाय जसा वाढेल तसं त्या व्यवसायाच्या वाढीबरोबरच आर्थिक ताण किंवा आर्थिक जी आपल्याला हे करावी लागते, नियोजन करावं लागतं. त्याचबरोबर मानसिक ताण असतो. त्यानंतर कामगार लागतात. म्हणजे जसं जसं आपण व्यवसाय वाढवू तसं तसं ह्या सर्व गोष्टी त्याचबरोबर वाढत जातात. आता ह्यासुद्धा दोघांनी हा व्यवसाय हॉटेलचा वाढवला. आता वाढत्या व्यवसायाबरोबर त्यांनासुद्धा ह्या गोष्टी फेस कराव्या लागत होत्या. आर्थिक ताण, त्याचबरोबर कामगार वेळेवर न मिळणं, ह्या गोष्टी त्यांनासुद्धा जाणवत होत्या. इव्हन दो त्यांचे जर आपण काही हॉटेलमधले रील पाहिले तर ती जी रील स्टार आहे रोहिणी पारादे, ही स्वतः त्या हॉटेलमध्ये भाकरी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि भाकरी करताना स्वतः पाहायला मिळते. त्यावेळेला ती असंही म्हणते की हॉटेल चालवणं सोपं नाही आहे, म्हणजे दिसतं तसं नसतं, असं तिचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ती ज्या वेळेला भाकरी करते त्यावेळेला तिचा नवरा तिला बोलतो आहे, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती ताण जो आहे तो ताण स्पष्टपणे दिसत आहे. आता त्या परिसरामध्ये, ब्रह्मपुरी गावामध्ये तर आता शोककळे पसरलेली आहे. त्यांच्या घरचे लोक पूर्णपणे शोकसागरामध्ये बुडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्या फॉलोअर्सने सुद्धा श्रद्धांजली वाहिलेल्या आहे. फॉलोअर्ससुद्धा खूप दुःखामध्ये आहेत. तर या रोहिणी पारादेनं अचानक असा निर्णय का घेतला आणि तिने आत्महत्या केली? तीसुद्धा त्याच हॉटेलमध्ये आत्महत्या केली जे स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी ते हॉटेल उभं केलं होतं. त्याच हॉटेलमध्ये, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. तर आता या आत्महत्येपाठीमागचं कारण जे आहे ते कारण सध्या तरी असं सांगितलं जातं आहे की वाढत्या व्यवसायाचा आर्थिक ताण, त्याचबरोबर त्या नवरा बायकोमध्ये होणारे वाद, असं हे या आत्महत्येचं कारण सांगितलं जात आहे. परंतु आता पोलीस या आत्महत्येचा तपास करत आहेत आणि तपासामधून ज्या गोष्टी आहेत, या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या गोष्टी, त्याचा खुलासा पोलीस लवकरच करतील आणि या गोष्टी
सर्वांसमोर येतील. तर अशा प्रकारचं हे प्रकरण आहे ब्रह्मपुरीमधलं, मंगळवेढा तालुक्यातलं.